नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण तिसरं चॅप्टर सुरू करत आहोत, केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. पण तिसरं चॅप्टर सुरू करण्यापूर्वी देर इज द नेसेसिटी ऑफ दी टाईप्स ऑफ द मॉलिक्युल्स, की मॉलिक्यूल नेमकं कशाला म्हणायचं याचा आपल्याला विचार करायचा आहे. मग टाईप्स ऑफ द मॉलिक्यूलमध्ये काय करावं लागेल आपल्याला? इन लास्ट इयर यू हॅव स्टडी अबाउट दी ॲटम्स, टाईप्स ऑफ द एलिमेंट्स. जनरली देर आर टू टाईप्स ऑफ द मॉलिक्युल्स. द फर्स्ट इज द एलिमेंटल मॉलिक्यूल अँड सेकंड इज द कंपाऊंडल मॉलिक्यूल. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये मॉलिक्यूल्स हे चॅप्टर शिकण्यापूर्वी आपल्याला मॉलिक्यूलचे डेफिनेशन क्लिअर करणं आवश्यक आहे आणि मॉलिक्यूलचे टाईप किती आहेत हे महत्त्वाचं आहे. मग जनरली देर आर टू टाईप्स ऑफ द मॉलिक्यूल. डेफिनेशन लास्ट इयरला केली आपण. व्हेन टू ऑर मोर ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट ऑर डिफरंट एलिमेंट कंबाईन टुगेदर टू फॉर्म द कॉम्पोनंट्स दॅट इज नॉन ॲज द मॉलिक्यूल. पण इथं मात्र हे अपवादात्मक केस होऊ शकते की व्हेन टू ऑर मोर ॲटम्स, पण आपण इथं एलिमेंट देर आर जनरली टू टाईप्स ऑफ द मॉलिक्यूल्स, एलिमेंटल मॉलिक्यूल अँड कंपाऊंडल मॉलिक्यूल. मग देर आर 5 टाईप्स ऑफ द एलिमेंटल मॉलिक्यूल: मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल, डाय ॲटॉमिक मॉलिक्यूल, ट्राय ॲटॉमिक मॉलिक्यूल, देन टेट्रा ॲटॉमिक मॉलिक्यूल अँड पॉली ॲटॉमिक मॉलिक्यूल. कोणताही मॉलिक्यूल तयार करत असताना त्याच्यामध्ये असणारे जे काही ॲटम आहे त्या ॲटमचे आउटर मोस्ट ऑर्बिट कम्प्लिटली फुलफिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स और ॲटमने होत असते. मग फर्स्ट एक्झाम्पल इज दॅट द फर्स्ट टाईप इज द मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल्स. ए मॉलिक्यूल विच कंटेन वन अँड ओनली वन ॲटम ऑफ द सेम एलिमेंट. तेव्हा अशा टाईपचे जे काही मॉलिक्यूल असतील त्यांना म्हणायचं मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल्स. मग व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ द मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल? मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूलचे एक्झाम्पल दिलेले आहे आपल्याला याच्यामध्ये. जनरली इनर्ट गॅस एलिमेंट्स आर दी एक्झाम्पल्स ऑफ दी मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल. मग त्या इनर्ट गॅसमध्ये कोण कोण आले? हेलियम, देन न्यूऑन, देन अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन अँड रेडॉन. दीज आर दी इनर्ट गॅस एलिमेंट. यापैकी कोणत्याही एलिमेंटचं जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर काढलं तर त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये एक तर 2 इलेक्ट्रॉन येतील किंवा 8 इलेक्ट्रॉनच येतील. प्रत्येकाच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन येतील. म्हणजे कम्प्लिटली फुलफिल्ड विथ द इलेक्ट्रॉन जर असेल आणि ओनली वन ॲटम असेल तर डिरेक्टली यू कॅन से दॅट दिस इज द मोनो ॲटॉमिक एलिमेंटल मॉलिक्यूल. सेकंड, डाय ॲटॉमिक मॉलिक्यूल. द एक्झाम्पल्स ऑफ द डाय ॲटॉमिक मॉलिक्यूल इज हायड्रोजन, देन ऑक्सिजन, देन फ्लोरीन, क्लोरीन, देन ब्रोमीन, देन आयोडीन. याच्यामध्ये आपल्याला आणखी एक्झाम्पल घेता येतील, नायट्रोजनचंही घेता येईल. दीज आर दी डाय ॲटॉमिक मॉलिक्यूल्स. वेन टू ॲटम्स ऑफ द हायड्रोजन कंबाईन टुगेदर देर इज द फॉर्मेशन ऑफ द हायड्रोजन मॉलिक्यूल. वेन टू ॲटम्स ऑफ द ऑक्सिजन कंबाईन टुगेदर देर इज द फॉर्मेशन ऑफ द ऑक्सिजन मॉलिक्यूल. मग हे कंबाईन होत असताना कसं येते पहा. मी समजा इथं ऑक्सिजनचे 2 ॲटम घेतले. सपोज दिस इज द one atom of the oxygen, this is the nucleus of the first oxygen and this is the nucleus of the second oxygen. First orbit contains the 2 electron and second orbit contains the 6 electron because atomic number of the oxygen is 8. 1 2 then 3 4 5 and 6. इथं सुद्धा सेकंड ऑक्सिजनचा ॲटम आपण कन्सिडर केला तर 1 2 3 4 5 अँड 6. मग हे ऑक्सिजनचे ॲटम एकत्र कसे येतात? व्हेन 2 ॲटम्स ऑफ द ऑक्सिजन आर कॉन्टॅक्ट टू इच अदर, ईच अँड एव्हरी ॲटम ऑफ द एनी एलिमेंट्स ट्राय टू कंप्लीट देअर आउटर मोस्ट ऑर्बिट. मी तर ऑक्सिजनही तसंच करतो की आउटर मोस्ट ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी फर्स्ट ऑक्सिजनचा ॲटम हा दुसऱ्या ऑक्सिजनच्या ॲटम बरोबर 1 इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतो. तरीही पूर्ण होत नाही म्हणून आणखी 1 इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतो आणि मग ऑक्टेट स्टेट ऑफ द ईच ऑक्सिजन इज कम्प्लीट. 1 2 3 4 5 6 7 अँड 8. याचे पण 1 2 3 4 5 6 7 अँड 8. आणि मग देर इज द फॉर्मेशन ऑफ दी ऑक्सिजन मॉलिक्यूल. आपण बॉन्ड पाहणार आहे तिथं ऑक्सिजन ऑक्सिजन डबल बॉन्ड. म्हणजे इथं 1 पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन कंबाईन, 1 पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन शेअरिंग, 1 पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन शेअरिंग होते, 1 पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन पेअर शेअरिंग होते. म्हणजे 2 पेअर इथं एकत्र येतात तेव्हा देर इज द फॉर्मेशन ऑफ द ऑक्सिजन मॉलिक्यूल. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की कोणताही मॉलिक्यूल तयार होत असताना त्यामध्ये असलेला प्रत्येक ॲटम हा काय करतो, त्याचं आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट करतो आणि मग आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट केल्यानंतर जी काय शेअरिंग होते
त्यानुसार इथे बॉन्ड फॉर्म होतात. मला बॉन्ड सांगायचं नाही, पण ते कंबाईन टुगेदर. म्हणून हायड्रोजन इज ऑलवेज एक्झिस्ट इन द फॉर्म ऑफ ए मॉलिक्यूल. ऑक्सिजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड नायट्रोजन आर ऑलवेज एक्झिस्ट इन द फॉर्म ऑफ ए पेयर और इन द फॉर्म ऑफ ए मॉलिक्यूल इन नेचर. ट्राय ॲटॉमिक मॉलिक्यूलचं एक्झाम्पल आपण ओझोन सांगितले. 3 atoms of the oxygen are combined together to form a molecule that is nothing but the triatomic molecule. टेट्राॲटॉमिक मॉलिक्यूल आपल्या याचं फॉस्फरसचं एक्झाम्पल घेता येईल. P4. 4 atoms of the phosphorus are combined together. There is the formation of the molecule. That molecule is known as the tetra molecule. पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूलचं सल्फर घेता येईल आपल्याला. Acid. 8 atoms of the sulfur are combined together. There is the formation of the molecule. That type of the molecule is known as the polyatomic molecule. फक्त रिवाइज करणं आवश्यक आहे. देन वी डिस्कस अबाउट द कंपाऊंडल मॉलिक्यूल. कंपाऊंडल मॉलिक्यूलच्या बाबतीत काय सांगता येईल की कंपाऊंडल मॉलिक्यूल हा फॉर्म होत असताना मेटल अँड नॉन मेटलने तयार होईल. मग इफ यू टेक द एक्झाम्पल ऑफ द कंपाऊंडल मॉलिक्यूल, सोडियम क्लोराइड. हाऊ द सोडियम क्लोराइड मॉलिक्यूल इज फॉर्म फ्रॉम द सोडियम अँड क्लोरीन. व्हेन वी कन्सिडर द सोडियम, the electronic configuration of the sodium, first orbit contains the 2 electron and second orbit contains the atomic number of the sodium is 11. Their electronic configuration is 281. Second orbit contains the 8 electron and third orbit contain only 1 electron. मी इथं सोयीनुसार घेतो. The chlorine contain, first orbit contains the 2 electron, second orbit contains the 8 electron, then third orbit contains the 7 electron. क्लोरीनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये एकूण 7 इलेक्ट्रॉन आहेत. आणि मग बोथ ऑफ देम, इथं मी सोडियमचा ॲटम घेतोया. हा सोडियम ॲटम, हा क्लोरीन. ॲटॉमिक नंबर ऑफ द सोडियम इज 11, क्लोरीन इज 17 आणि त्यानुसार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढले मी. वेन सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेताना 281 अँड 287 क्लोरीनचं. देर to complete their outermost orbit, chlorine atom lose the 1 electron. At the same time, sodium atom lose the 1 electron. At the same time, chlorine atom gain the 1 electron from the sodium atom. आणि मग अशा वेळेस काय करेल, सोडियम आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन लूज करेल आणि त्याचं कॉन्फिगरेशन येईल 28. देर इज द फॉर्मेशन ऑफ द Na+. ॲट द सेम टाईम क्लोरीन गेन द 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम द सोडियम. 1 इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द सोडियम क्लोरीन आयन इज 288. दॅट मीन्स यू कॅन से दॅट Cl-. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द सोडियम आयन, दिस इज नथिंग बट द कॅटायन, and Cl-, this is nothing but the anion. Their electronic configuration is like the inert gas element. जर इनर्ट गॅस एलिमेंट प्रमाणे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल तर दे डू नॉट टेक पार्ट इन केमिकल रिएक्शन. But where Na+ and Cl- are combined together due to the unlike charges, and unlike charges are attract to each other, and there is the formation of the sodium chloride molecule. म्हणजे सोडियमची ही आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट झाली आणि क्लोरीनची आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट झाली. मला एवढंच सांगायचं आहे की मॉलिक्यूल तयार होत असताना त्याची डुप्लेट किंवा आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट होत असते, त्याशिवाय मॉलिक्यूल तयार होत नाही. म्हणून इथं Na+ and Cl- and due to the unlike charges are attract to each other, there is the formation of the sodium chloride molecule. This is the type of the compoundal molecule, and today stop here.